मान्सून 2026 वरती अल निनोचा धोका वाढलेला दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत, की आयोडिक किंवा हा जो काही एन्सो आहे त्याची सध्याची स्थिती काय आहे आणि येत्या काळात ते काय राहू शकते. गेल्या काही आठवड्यापासून हा जो काही एन्सो आहे तो निगेटिव्ह म्हणजे ला निना अजूनही सक्रिय आहे आणि 3 मार्च रोजी सुद्धा जे तापमान होतं -0.5 अंश सेल्सिअसच्या आसपास होतं. म्हणजे त्या ठिकाणी ला निना अजून टिकून आहे. त्यासोबतच आय-ओ-डीची जर आपण बोललो तर आय-ओ-डी 0.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान गेले 4 आठवडे कायम आहे. याला पॉझिटिव्ह आय-ओ-डी म्हणतो. पण येत्या काळामध्ये हे तापमान बदलण्याची शक्यता आहे. हे जे काही 0.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलेलं आहे, हे कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आय-ओ-डी पॉझिटिव्ह झाला असं हवामान विभागाने किंवा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने अजूनही कळवलेलं नाही. त्यासोबतच काल नोवाचा एक अंदाज आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ला निना ॲडव्हायझरी म्हणजे ला निना अजून टिकून आहे. मात्र एल निनो वॉच म्हणजे एल निनो येण्याची शक्यता दिसते. त्याच्यावरती लक्ष ठेवा असं सांगितलंय. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मे ते जुलै या काळामध्ये साधारणतः एन्सो जो आहे जो एल निनो किंवा ला निना जो आहे तो येणार नाही. तटस्थ स्थिती राहील. 55% शक्यता आहे की तटस्थ स्थिती राहील आणि तिथून पुढे मात्र जून ते ऑगस्ट या तिमाहीत अल निनो येण्याची शक्यता जवळपास 62% पर्यंत त्यांनी वर्तवलेली आहे. याआधी ही शक्यता थोडीशी कमी दाखवली होती यांच्या अंदाजामध्ये. पण या महिन्याच्या अंदाजामध्ये एल निनोची शक्यता ही वाढताना दिसत आहे. जी 60% पेक्षा जास्त म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या काळामध्ये 62% च्या आसपास शक्यता आहे की या ठिकाणी एल निनो येऊ शकतो. फक्त नोवाचाच अंदाज नाही तर इतरही हवामान संस्था आहेत. त्यांचा सुद्धा ECMWचं मॉडेल आहे. त्यांचा सुद्धा अंदाज आहे की त्यांच्या अंदाजानुसार तर मे महिन्यातच एल निनो येण्याची शक्यता आहे. तर एकूणच याचा विचार करायला गेलो तर एल निनो तर विकसित होतोय मान्सूनच्या सुरुवातीलाच. त्यानंतर आय-ओ-डीचा जर आपण ग्राफ पाहिला तर सध्या आय-ओ-डी हा पॉझिटिव्हकडे गेलेला आहे. मात्र येत्या काळामध्ये तो पुन्हा एकदा न्यूट्रलच्या आसपास येण्याची शक्यता आहे. आणि साधारणतः मे महिन्यामध्ये 71% शक्यता आहे, की आय-ओ-डी पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि हा जो काही पॉझिटिव्ह आय-ओ-डी आहे, मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट या काळामध्ये टिकून राहील. पण याची तीव्रता खूप जास्त नसेल आणि सध्या असं वाटतंय, की आय-ओ-डीचा मान्सूनवरचा प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये कमी राहील. याचा प्रभाव झाला तर केरळमध्ये होऊ शकतो. या मान्सूनमध्ये केरळला चांगला पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव सुरुवातीला होईल असं दिसत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मान्सून कमकुवतच राहील अशी शक्यता बरेचसे वेदर मॉडेल्स दाखवत आहेत. म्हणजे जगातील जे काही मॉडेल्स आहेत बऱ्यापैकी त्यांच्या अंदाजानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या तीनही महिन्यामध्ये पाऊसमान आपल्या देशभरात किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा सरासरीहून कमी राहील अशी शक्यता दाखवत आहेत. पण हा थोडासा लांबचा अंदाज झाला. यामध्ये बदल होऊ शकतात. पुढच्या महिन्यात हवामान विभागाचा मान्सूनबाबतचा प्राथमिक अंदाज सुद्धा येईल. तो सुद्धा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हाला पुरवण्यात येईल. पण सध्या तरी मान्सूनवरती अल निनोचं सावट अजूनही गडद होताना दिसत आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.